नमस्कार, ॲडव्हेंचर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ललना. बघूयात विशेष घडामोडी. मुख्यमंत्र्यांकडून मेहतांची पाठराखण, विरोधक मात्र राजीनाम्यावरती ठाम. मुंबईतील ताडदेवमधल्या MP मिल कंपाऊंड येथील SRI प्रकल्पात जादा FSI मंजूर करून घेताना प्रकाश मेहतांनी त्या फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले आहे असा शेरा मारला होता. जादा FSI घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस येताच मुख्यमंत्र्यांनी हा वादग्रस्त SRI प्रस्ताव रद्द करून टाकला. पण तरीही विरोधक मेहतांच्या राजीनाम्यावरती ठाम आहेत व नियम 293 अन्वये या प्रस्तावावरती विधानसभेत चर्चा सुरू आहे. मुंबईतील दादर चौपाटीवरती 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू. दादर चौपाटीवरती दुपारी फिरायला गेलेली 3 शाळकरी मुलं बुडाली. माहीम पश्चिमेला राहणारी 3ही मुलं महापालिकेच्या शाळेत शिकत होती. अनुप कुमार यादव, भरत हनुमंता आणि रोहित कुमार यादव अशी बुडालेल्या मुलांची नावे. बुडालेल्या 3ही मुलांना बाहेर काढण्यात आलं आहे. यात भाभा रुग्णालयात तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला. मुंबई विद्यापीठाच्या निकालाची 31 जुलैची पहिली डेडलाईन निघून गेल्यानंतर 5 ऑगस्टची दुसरी डेडलाईन देण्यात आली होती. मात्र ही डेडलाईनही हुकण्याची शक्यता आहे, कारण अजून 2 लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासण्याचे काम बाकी असून राज्यपालांनी शिक्षण मंत्र्यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन संपल्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिवांनी 5 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. मात्र सध्याचे चित्र पाहून तर अजूनही 2,46,661 उत्तरपत्रिका तपासण्याचं आणि 234 विभागांचे निकाल लावण्याचं काम बाकी आहे. मृत्यू दाखल्यासाठी आता आधार कार्ड बंधनकारक. UPAच्या कार्यकाळात आधार कार्डच्या सक्तीला विरोध दर्शवणाऱ्या भाजप सरकारने आता चक्क मृत्यूच्या दाखल्यासाठीही आधार कार्ड बंधनकारक केले. देशभरात 1 ऑक्टोबरपासून मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आधार कार्ड दाखवणं अनिवार्य करण्यात आलं. देशभरात 1 ऑक्टोबरपासून मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आधार कार्ड दाखवणं अनिवार्य करण्यात येणार आहे. ओळखीचे बनावट पुरावे तयार होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याचे सरकारने स्पष्ट केले. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई अडचणीत. एकीकडे खासगी बिल्डरला फायदा पोहोचवल्याच्या प्रकरणात प्रकाश मेहतांची गच्छंती होण्याची स्थिती असताना दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई देखील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातील 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळण्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. प्रकाश मेहतांसोबत मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाईंवरही कारवाई करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. अंबोली येथे दारूच्या नशेत तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू. सेल्फी काढण्याच्या नादात नाही तर दारूच्या नशेत पाय घसरल्यामुळे दोघांचा मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसातमध्ये सोमवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. इम्रान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावे आहेत. दारू प्यायल्यानंतर दोघंजण डोंगराच्या कथड्यावरती स्टंटबाजी करत होते. त्याच वेळेस एकाचा पाय घसरला आणि त्याच्यासोबत दुसराही घरंगळत दरीत कोसळला. राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसची संख्या कमी. काँग्रेसला मागे टाकत भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे राज्यसभेत 58 खासदार झाले असून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या 57 वरती गेली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक खासदार असण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरातमध्ये राहुल गांधींच्या कारवरती दगडफेक. गुजरातमधील बनासकांठा येथील राहुल गांधीच्या गाडीवर दगडफेक झाली. या दगडफेकीतील राहुल गांधीच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या. इतकंच नाही तर राहुल गांधींना काळे झेंडेही दाखवण्यात आले. दरम्यान भाजपच्या गुंडांनी ही दगडफेक केल्याचा दावा काँग्रेसने केला. तर काळे झेंडे दाखवणाऱ्यांना घाबरत नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. सध्या गुजरातमध्ये महापुराने थैमान घातला आहे. आत्तापर्यंत 218 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील 61 जण हे बनासकांठातील आहेत. या भागाची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी गेले होते, त्यावेळी हा हल्ला झाला. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खांदा कॉलनीमध्ये मोफत आरोग्य शिबिर. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री रामसेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयाच्या प्रांगणात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार तसेच जयपूर फूट महाशिबिर होणार आहे.
ह्या महाशिबिराचे उद्घाटन ग्रँट मेडिकल कॉलेज व जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता सुप्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, JNPTचे विश्वस्त महेश बालदी, पनवेलचे महापौर डॉक्टर कविता चौतमल, उपमहापौर चारुशीला घरत, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांची मुख्य उपस्थिती असणार आहे। आणखी किती बळी गेल्यावरती रस्ते सुधारणार? मुंबई हायकोर्टाचा सवाल। सध्या मुंबईतल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे, तर नागपूर आणि कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे दोघांचा जीव गमवावा लागलाय। राज्यातल्या रस्त्यांच्या या दुरावस्थेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने सुवो मोटो याचिका दाखल करून घेतली आहे। या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पालिका आणि राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय। लोकांना चांगल्या दर्जाचे रस्ते देणं हे सरकारचं कर्तव्य असल्याची आठवण उच्च न्यायालयाने करून दिली आहे। वेतन संदर्भात बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा। येत्या 6 ऑगस्टपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भातील मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला असून गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेले उपोषण काल गुरुवारी मागे घेण्यात आले। मात्र त्याऐवजी संपाचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आहे। गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा वेळेत पगार दिला जात नाही, त्यामुळे मे महिन्याच्या थकलेल्या पगारांपैकी अर्धा पगार 19 जूनला बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आला। यानंतर उर्वरित पगारासाठी बेस्ट कर्मचारी संघटनांनी 22 जूनला संपाचं हत्यार उपसलं। टोल प्रश्नांवर विधानसभेत विरोधकांसह सत्ताधारीही आक्रमक। नोटबंदीच्या काळातल्या टोलच्या नुकसान भरपाईवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे। 24 दिवसांसाठी 124 कोटींची नुकसान भरपाई टोल कंत्राटदारांना दिली जात असेल तर 1200 कोटी रुपये वसूल करण्यासाठी 15 ते 20 वर्ष कशी लागतात, असा सवाल काँग्रेसची माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। त्यामुळे हा टोल घोटाळा असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। भाजप आमदार सरदार तारा सिंग यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। टोल ऑपरेटरला 124 कोटी रुपये देणे म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप यांनी केलाय। मुंबईतले टोल हे जनतेसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत। हे टोलचे झोल मुख्यमंत्री बंद करून दाखवतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। भारताने लष्कर हटवले नाही तर 2 आठवड्यात हल्ला करू असा चीनचा इशारा। डोकलाम सीमा प्रश्नी 1.5 ते 2 महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत आहे। काही दिवसांपासून चीन म्हणतंय भारताने सीमेवर सैन्य हटवले तर चर्चेची बोलणी होतील। मात्र भारताने चर्चा यशस्वी झाली तर सीमेवरून सैन्य हटवले जाईल असे सांगितले। दरम्यान या वादावर चीनच्या मीडियाने इशारा दिलाय, 2 आठवड्यात भारताने डोकलाममधून सैनिक हटवले नाही तर चीन हल्ला करू शकेल, तशा हालचाली चीनने सुरू केल्यात। काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा भारतीय सैनिकांकडून खात्मा। काश्मीरच्या सोपोर येथे लष्करी जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे। दहशतवाद्यांकडून AK-47 बंदुका आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे। चकमकीत 1 जवान जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे। काश्मीरच्या उत्तरेला बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर येथे दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास CRPFची 179 बटालियन, 22 राष्ट्रीय रायफल दल आणि पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम सुरू होती। ANIच्या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घेत तिघांना ठार केले। या चकमकीनंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या, तसेच सोपोरमधील शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली। लंकेचा वाजला डंका, 304 रनांनी केला भारताने रेकॉर्ड ब्रेक विजय। श्रीलंकेच्या मायभूमीतच लंकेचा डंका वाजवत भारताने पहिल्या कसोटीत 304 रनांनी दणदणीत विजय मिळवलाय। भारताने दिलेल्या 550 रनांच्या आव्हानाचा पाठलाग करणारी लंकेची टीम 245 रनांवरच गारद झाली। या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे। गॉल स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध श्रीलंकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारताने आपली इनिंग 240 रनांवर घोषित केली। पहिल्या इनिंगमध्ये 309 रनांची आघाडी मिळवून भारताने लंकेसमोर 550 रनांचा डोंगर उभा केला। 550 रनांचा पाठलाग करणारी लंकेची टीम 76.5 ओव्हरमध्ये 245 रनांवर ऑलआउट झाली। सुप्रसिद्ध गायक मिका सिंग आता मनसेच्या टार्गेटवर। भारत आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मिका सिंग अमेरिकेत 12 आणि 13 ऑगस्टला गाण्यांचा कार्यक्रम करणार आहे। त्याच्या प्रमोशनसाठी मिकाने जाहीर केलेल्या एका व्हिडिओमध्ये हमारा पाकिस्तान असा उल्लेख केल्यानं आक्षेप घेतला जातोय। मिकावर टीका करत अमेरिकेत हमारा कॉन्सर्ट करतोस, आता महाराष्ट्रात माईक तर पकडून दाखव, असा इशारा मनसे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिलाय।
फिफा वर्ल्ड कपसाठी बनवण्यात आलेले 4 कोटींचे मैदान नवी मुंबईतील सिडको तोडणार. नवी मुंबई येथे फिफा वर्ल्ड कप होणार असून या सामन्यांच्या सरावासाठी नवी मुंबईतील स्पोर्ट्स क्लबमध्ये 4 कोटी खर्च करून मैदान बनवण्यात आले आहे. वादामुळे हे मैदान सामने झाल्यावरती तोडून टाकण्याचे आदेश सिडकोने दिले. सिडकोच्या अशा आदेशांबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सिडकोला मेंबरशिप नाममात्र दरात न मिळाल्याने सिडकोने हा धक्कादायक निर्णय घेतलाय, असा आरोप केला जात आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपचे 5 सामने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार असून या सामन्यांसाठी सराव व्हावा म्हणून नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन 4 कोटी रुपये खर्च करून मैदान तयार करण्यात आले आहे. यासाठी स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांनी प्रत्येकी 4,000 रुपये काढून 4 कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे फिफा वर्ल्ड कप संपल्यानंतर ते तोडून टाकण्याची नोटीस सिडकोने बजावली आहे.